लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ व्हावी या उद्देशानं राज्य निवडणूक आयोगानं विकसित केलेल्या निवडणूक मताधिकार ॲपचा व्यापक प्रसार नौपाडा प्रभाग समितीत करण्यात आलाय। पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तथा नोडल अधिकारी मिताली संचेती यांच्या सहकार्यानं आणि नौपाडा कोपरे प्रभाग समितीच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा सावंत यांच्या पुढाकारानं नौपाडा प्रभाग समितीनं जोरदार आणि प्रभावी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून डिजिटल माध्यमांच्या सहाय्यानं मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा हा उपक्रम नागरिकांचं लक्ष वेधून घेतोय। निवडणूक प्रक्रियेविषयी अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले। मतदार यादी तपासणी, मतदान केंद्राची माहिती, मतदानाची तारीख आणि वेळ, उमेदवाराची माहिती तसंच निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या सूचना या सर्व बाबी या ॲपद्वारे सहज उपलब्ध होत आहेत। विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक, प्रथमच मतदान करणारे युवक युवती तसंच कामानिमित्त व्यस्त असणाऱ्या नागरिकांसाठी हे ॲप अत्यंत उपयुक्त ठरत आहे। नौपाडा प्रभाग समितीच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेअंतर्गत घराघरात जाऊन मार्गदर्शन, चौकाचौकात माहिती फलक, बॅनर्स, पोस्टर्स तसंच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे ॲप डाउनलोड आणि वापराचं प्रशिक्षण दिलं जाते। खारकरळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आणि विकास प्लम या परिसरात गाडी फिरून भोंग्याद्वारे मोठ्या आवाजात मताधिकार ॲपचा प्रसार करत होती। शिक्षिका चंद्रिका पालन स्वीप टीमला सोबत एकत्रितपणे नागरिकांशी संवाद साधत असून प्रत्येक मत महत्त्वाचं आहे हा संदेश प्रभावीपणे पोहोचवत आहे। स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचं स्वागत केलं असून अनेकांनी ॲपमुळे मतदारांना संदर्भातील संभ्रम दूर झाल्याची भावना व्यक्त केली आहे। पूर्वी माहिती मिळवण्यासाठी विविध ठिकाणी चौकशी करावी लागत होती, आता सर्व माहिती मोबाईलवर मिळते असं नागरिकांनी सांगितलं। डिजिटल इंडिया आणि ई गव्हर्नन्सच्या दिशेनं ठाणे महापालिकेचं हे पाऊल निश्चितच उल्लेखनीय ठरत आहे। नौपाडा प्रभाग समितीच्या पुढाकारामुळे मताधिकार ॲप केवळ तंत्रज्ञानापुरतं मर्यादित न राहता लोकशाहीचा विश्वासार्ह दुवा बनत असल्याचं चित्र दिसून येतंय। आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवली जाणार असून मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय।